ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी बोझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं निंद्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदि कामोदि वक्त्रम खलानिशवादापनोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानांच करतारो वंदे वाणी विनायको संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं क्षीरसागुरुन्तं यदक्षरमणाख्येयम् आनन्दं च केवलं श्रीमन्निवृत्तिनाथीति ख्यातं दैवतम् आश्रयेत निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे चरणी निवृत्तिनाथाचे शरण एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शिवे अवतार शिवे अवतार शरण एका जनार्दनी शिवे अवतार शिवे अवतार निवृत्तिनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरोणी गेले त्रैलोक्य पावन लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे असणारे बोल्लोबा पुत्र कणकाई कुमार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संत आपल्या जीवनामध्ये कोणत्या भूमिकेनं असतात ती भूमिका आपल्या पुढे आईच्या स्वरूपामध्ये प्रतिपादन करणारा अभंग विठ्ठल विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचा तो म्हणजे असा आपण सगळे काय कारणानं या ठिकाणी जमलोत सर्वांना ज्ञात आहे कैलासवासी अलकाबाई मुकुंदा दातीर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहात त्यांना शेवटची श्रद्धांजली देण्याकरता
त्यांना शेवटची आदरांजली वाहण्याकरता, त्यांना शेवटचा निरोप देण्याकरता आपण सगळे आपतेष्ट इष्ट मंडळी, सगळे सोयरे, पाहुणे मंडळी आपण आज या ठिकाणी उपस्थित आहात. त्यांना शेवटचा निरोप देण्याकरता, त्यांना शेवटची श्रद्धांजली देण्याकरता कशा पद्धतीनं दिली पाहिजे, वैदिक धर्मामध्ये सांगितलेलं आहे आपण कशा पद्धतीनं कोणतं कार्य केलं पाहिजे. लक्षात घ्या, माणूस जेव्हा जन्माला येतो, जन्माला यायच्या अगोदरपासून ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये असतो तेव्हापासून आपल्या गर्भावर संस्कार केले जातात. माणसाच्या पूर्ण आयुष्यामध्ये माणसावर 16 संस्कार केले जातात. किती संस्कार केले जातात? वैदिक धर्मानुसार 16 संस्कार केले जातात. त्यामध्ये असणारा हा शेवटचा विधी अर्थात वर्ष श्राद्धाचा विधी, आणि तो विधी कशा पद्धतीनं झाला पाहिजे. पिंड दर्पण झालं पाहिजे खऱ्या अर्थानं. आजच्या दिवशी त्यांना पिंड प्रदान केला पाहिजे. आजच्या दिवशी त्यांना निश्चित त्यांची जागा वरती निश्चित होणार असल्यामुळे आज दुपारी 12 वाजता त्यांना तो पिंड पोहोचला पाहिजे. आणि त्याकरता विधिमार्जन असतं. ते विधिमार्जन करून खऱ्या अर्थानं वर्ष श्राद्धाचं विधिमार्जन हे तिकडंच असतं. मग काही लोक म्हणतील जर खरा विधी जर तिकडं असतो तर ह्या कीर्तनाचा खटाटोप कशासाठी? बरोबर आहे की नाही? लक्षात घ्या, कीर्तनाचा खटाटोप एवढ्यासाठी की कर्माच्या वाटा ज्या आहेत फार दुस्तर सांगितलेल्या आहेत, फार सूक्ष्म वाटा सांगितल्या. कर्म करायचं म्हटलं की फार सूक्ष्मतेनं करावं लागतं. जर थोडं कर्म चुकलं, थोडं जरी कर्म चुकलं तरी माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचे परिणाम उलटे व्हायला सुरुवात होतात. आणि ते परिणाम उलटे होऊ नयेत, ते मंत्र योग्य पद्धतीने जावेत, याच्याकरता जर एखादी चूक भूल आमच्याकडनं झाली असेल तर ती चूक भूल या नामचिंतनामध्ये, या नामघोषामध्ये ती चूक भूल सपादून जावी, याच्याकरता कीर्तनाचा खटाटोप. विठाल विठाल. त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. लक्षात घ्या, काही माणसाच्या आयुष्यामध्ये अशी पोकळी निर्माण होते की ती पोकळी परत भरून निघणं शक्य नसतं. प्रत्येकाला दुःख असतं त्या गोष्टीचं, पण काय करणार? जो माणूस जन्माला येतो त्याला मरावं 1 दिवस लागत असतं. कारण या मृत्यू लोकामध्ये आतापर्यंत कोणी राहायला आलं नाही. नवे नवे आपण ज्या लोकामध्ये राहतो त्याचं नाव मृत्यू लोक का पडलं, याचं कारणच असं आहे गड्या, इथं जोही माणूस जन्माला आलेला आहे त्याला एक ना एक दिवस मृत्यूला सामोरं जायचं आहे. एक ना एक दिवस मृत्यू येणार आहे, ही गोष्ट अटळ आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी ज्या वेळेस देव जन्माला येतो, देव जन्माला आले, देवांना सुद्धा राहता येत नाही. जीव किती. अरे देव ज्या वेळेस मृत्यू लोकामध्ये येतो, जन्म घेतो, देवाला सुद्धा जावं लागतं. म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं, येथ नाही उरो आले अवतार. ज्यांनी अवतार घेतला त्यांना सुद्धा आपला अवतार कार्य पूर्ण करावं लागलं, संपवावं लागलं, आणि हा मृत्यू लोक सोडावा लागला. लक्षात घ्या, देवाला सुद्धा जावं लागतं. कबीरदासजी महाराज फार सुंदर सांगतात, 9 भी मर गए 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के पास. देवाला सुद्धा जावं लागतं. दुसरा वर्ग संताचा आहे. ज्या वेळेस संत स्वतःच्या इच्छेनं येतात मृत्यू लोकामध्ये, पण इच्छेनं आल्यानंतर सुद्धा
त्यांना सुद्धा एक ना एक दिवस हा मृत्यूलोक सोडावा लागतो. महाराज फार गोड वर्णन करतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. अवतार येथ नाही उर्वा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. साधू संतांना सुद्धा हा मृत्यूलोक सोडावा लागतो. लक्षात घ्या. कबीरदासजी महाराज फार गोड वर्णन करतात. पीर मरे पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. पीर मरे पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. अरे एक ना एक दिवस जायचंय गड्या. साधू संतांना सुद्धा जावं लागतं. जर देवाला जावं लागत असेल, साधू संतांना जावं लागत असेल, तर तुमची आमची गत काही वेगळी आहे का? अहो आपली तर फार मोठी यादी दिली महाराज, फार मोठी यादी दिली. आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला, मेला पंजा मेला बाप मसना नेला, आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला, मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत नातू मोठो, देखत देखत नातू मोठो, तोही पैसा झाला. देखत देखत नातू मोठो, तोही पैसा झाला. उठा उठा जरा पाठी भयाली मोठी, उठा उठा काका पाठी भयाली मोठी, उठा उठा काका भयाली मोठी. उठा उठा जगामाजी भयाले मोठे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू बहुतू, तोही तैसा झाला. देखत देखत नातू बहुतू, तोही तैसा झाला. इथं पिढ्या सांगितल्या आपल्याला, पिढ्या. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. 3 पिढ्या सांगितल्या इकडं, आणि पुढे 3 पिढ्या सांगितल्या. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. लक्षात घ्या. एवढ्याच पिढ्या का बरं सांगितल्या असतील साधू संतांनी? याचं कारण असं आहे. एखादा नातू भाग्यवान असतो जो आज्याला पाहतो. काय? एखादा नातू भाग्यवान असतो जो आजोबाचं दर्शन घेतो, आजोबाला पाहतो, माझे आजोबा असे होते, माझे आजोबा तसे होते. आणि एखादा पंतू भाग्यवान असतो की जो त्याचा पंजोबा पाहतो. अर्थात याच्या पुढे मला नाही वाटत अजून एखादी पिढी पाहत असेल. एखादा पंजोबा भाग्यवान असतो जो पंतूला पाहतो. त्याच्या पुढे आता कुणाला माहितीये त्याच्या पुढे काय म्हणतात सांगा तुम्ही.
काय काय बिचारे सांगत असताना फार गोड विनोदानं सांगत असतात, पण तुझ्या पुढे जंतू बरं. अरे असं कुठं असतं का? काय म्हटले, पंजोबा, पंजोबाच्या पुढे खापर पंजोबा, नंतर निपर पंजोबा, नंतर ढोपर पंजोबा. चालू द्या कुठपर्यंत, काय फरक पडतो? पंजोबा आहे ना, आधीचं नाव काही लागू द्या, पण लक्षात घ्या साधू संतांनी ही यादी पंजोबापर्यंत सांगितली. याचं कारण असं आहे की आतापर्यंतच्या यादीमध्ये एखादा पंजोबा भाग्यवान असतो जो पंतू पाहतो, त्याच्या पुढे जवळजवळ लोक पाहत नाही. का बरं? तोपर्यंत आयुष्य मर्यादा ही संपून गेलेली असते. लक्षात घ्या, तेवढं कोणी जगत नाही हो. एवढ्या पिढ्या पाहिला कोण रिकाम आहे? 6 पिढ्या पाहिजे म्हणजे एवढं सोपं आहे का? लक्षात घ्या, मग एवढ्या जर पिढ्या पाहत असतील लोक, तर लक्षात घ्या याच्या पुढे पिढ्या नाही असं नाही. अहो पिढ्या चालू राहतात. ज्या अर्थी पंजोबा होते त्या अर्थी पंजोबांचे वडील असतील ना, ज्या अर्थी पंजोबांचे वडील त्या अर्थी त्यांच्या अगोदर कोणी असतील. म्हणून आपल्याकडे एक काही वर्षानंतर भाट येतात ना, इकडे भाट येतात. ते आल्यानंतर मग आपल्याला पार मनूपासून सगळं वाचून दाखवतात. आपण कुठं राहत होतो, आपले आजोबा पंजोबा कोण, खापर पंजोबा कोण, सगळं वाचून दाखवतात. अगदी बरोबर आहे की नाही? याचा अर्थ तेवढ्या लांबचा पल्ला गाठून आपण इथपर्यंत आलोत. लक्षात घ्या, पण इथपर्यंत आलोत ज्या पद्धतीनं आजोबांचं आयुष्य गेलं, त्याच पद्धतीनं बापाचंही आयुष्य गेलं. ज्या पद्धतीनं बापाचं आयुष्य गेलं त्याच पद्धतीनं पोराचंही चाललं. ज्या पद्धतीनं पोराचं गेलं त्याच पद्धतीनं नातवाचंही चाललं. ज्या पद्धतीनं नातवाचं गेलं त्याच पद्धतीनं पंतूचंही चाललं. देखत देखत तोही तैसा झाला. लक्षात घ्या, तैसा झाला म्हणजे कैसा झाला? लक्षात घ्या, या संसाराचा गाडा ओढताना आजोबानं ही गाडाच ओढला आणि एक दिवस मृत्यूच्या शय्येवर पडून स्वतःचं नामोनिशान मिटवून घेतलं. एक दिवस बापानं सुद्धा ज्या संसाराचा गाडा आजोबांनी ओढला त्याच संसाराचा गाडा बापानंही ओढला. पाहता पाहता वयोमर्यादा संपत आली. वयोमर्यादा संपल्यामुळे बापानं तोच गाडा आपल्या मुलाच्या हातामध्ये दिला. मुलगाही तोच गाडा घेऊन ओढू लागला. एक दिवस ज्या पद्धतीनं आजोबांची गती झाली, ज्या पद्धतीनं बापाची गती झाली, त्याच पद्धतीनं पोराचीही गती होते. पाहता पाहता सगळ्यांची गती तीच होते. मग ज्या वेळेशी समाजाची गती पाहतात साधू संत, त्यावेळेस वाटतं गड्या नाही रे, या समाजाचा उद्धार करण्यासाठी कोणीतरी तर गेलं पाहिजे. सगळे जर याच रस्त्यानं जायला लागले तर गड्या यांचा मार्ग चुकतोय. आणि तो मार्ग योग्य करण्याकरता सगळी लोक चांगल्या मार्गावर जाण्याकरता खऱ्या अर्थानं साधू संत या मृत्यू लोकामध्ये येत असतात. विठ्ठल विठ्ठल. वर्णन फार गोड केलेलं आहे. शोधोनी हिताहित जगाचे, या समाजाचं हित कशाते अहित कशाते याचा शोध त्यांनी वरती लावला. आणि नंतर मृत्यू लोकामध्ये आले. अवतार तुम्हादराया कारण उद्धाराया जन जड जीव. उपकारासाठी
ते घर ज्या वैकुंठी. वास्तविक पाहता त्यांना इथं येण्याची गरज नाही. का बरं? कारण की तुकाराम महाराजांनी तर फार गोड सांगितलंय महाराज. निरंजनिया बांधिले घर. अरे आमचं घर इथं नाही गड्याओ, आमचं घर त्या निरंजनामध्ये, त्या देवाजवळ आमचं घर आहे. आम्हाला इथे येण्याची काय गरज आहे? पण तुमचं अधःपतन आम्हाला पाहवत नाही. तुम्हाला योग्य मार्गावर आणण्याकरता, तुम्हाला या संसार रूपी झोपेमधून जागा करण्याकरता आम्ही या ठिकाणी येत असतो. लक्षात घ्या. जगजोगी जगजोगी जागे बोलते. जगजोगी जगजोगी जागे बोलते. साधू संतांनी पुढाकार घेतला आणि पुढे आले आणि सांगू लागले, ए बाबा, अरे काय या संसारामध्ये पडलात रे तुम्ही? रात्र न कळे दिवस न कळे नुसती धावपळ करतायत गड्या हो. तुम्ही काय करतायत नेमकं? लक्षात घ्या. कितीही धावपळ केली, जो संसार पंजोबाचा पूर्ण झाला नाही, जो संसार आजोबाचा पूर्ण झाला नाही, जो संसार बापाचा पूर्ण झाला नाही, तो संसार आपला तरी कसा पूर्ण होईल गड्या हो? नाही होणार. मग सांगाना म्हटले आम्ही काय केलं पाहिजे. त्यावेळेस साधू संत सांगतात, बाबा हो, तुम्हाला जर वाटत असेल तुमचा संसार सुखाचा व्हावा, तुमचं जीवन आनंदाचं व्हावं, तुमचं जीवन सुखाचं व्हावं, बस जेवढं मिळवतोय तेवढा आनंद प्राप्त व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तरी या समाजामध्ये, या जगामध्ये, ज्या ठिकाणी, ज्या संसारामध्ये तुम्ही शोधताय ना, त्या ठिकाणी हे सुख समाधान तुम्हाला भेटणार नाही रे. हा, सुखाची अपेक्षा भेटेल पण सुख भेटणार नाही. लक्षात घ्या. आपल्याला वाटतं ना महाराज, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला सांगितलं गेलं की बाबा शाळेत बघा तुम्ही, एखादं नवजात पोरग जन्माला आलं, जन्माला आल्यानंतर त्याच्या आईची अपेक्षा असते एकदा की हे थोडं बोलायला लागलं ना की म्हणजे मग जरा बरं राहील. बरोबर की नाही? वाटतं की नाही आपल्याला? वाटतं की नाही? वाटतं आपल्याला की हे थोडस चालायला लागलं की मग जरा बरं राहील. का बरं? कारण की हे एका जागेवर पडलं का मग ते लक्षात राहत नाही गड्या, हे काय हालत नाही, आपण कुठं जावं की न जावं. एकदा ते चालायला लागलं का मग असं वाटतं हे पडलेलं होतं तेच बरं होतं. बरोबर आहे की नाही? लक्षात घ्या. मग असं वाटतं की एकदा चालायला लागले की मग बरं होईल. चालायला लागतं पोरग, मग असं वाटतं नाही नाही शाळेत गेलं ना एकदा की मग बरं होईल. पोरग शाळेत जायला लागतं, शाळेत जायला लागतं. मग शाळेत जाता जाता त्याला कळतो गड्या काय शाळेमध्ये सर अभ्यास देतात, एवढा अभ्यास करायचा नाही का. आज माझे शिक्षक इकडंच बसले, समोर दातीर सर आमचे बसलेत, ज्यांच्याकडे 8वीला मी होतो. असं आम्हालाही शाळेत वाटायचं गड्या किती अभ्यास देतात हे, किती अभ्यास देतात.
ते मला म्हणे आल्या आल्या त्यांनी सांगितलं, म्हटले तुम्ही रात्रभर कार्यक्रमाला जायचे आणि शाळेत येऊन झोपा घ्यायचे. म्हणलं त्याचाच परिणाम हा आज इथं उभा आहे. लक्षात घ्या. बऱ्याच लोकांनी मला ओळखलं नसेल इथं, जे कायम पाहता त्यांना माहित असेल. आता हे आमचे काका बसलेत समोर, त्यांना माहिती आहे. ज्यांनी मला कायम पाहिलेलं त्यांना माहिती आहे, पण बऱ्याच लोकांना माहित नाही. कारण की कसं आहे, त्या टायमाला आम्ही एवढे होतो, आता एवढे झालो. त्या टायमाला आम्ही तिथं उभे होतो, आता इथं उभे राहतो. आम्ही इथं उभं राहण्यामागे सगळ्यात मोठं योगदान जर कुणाचं असेल तर ते माझ्या समोर बसलेले सगळे आंबडचे चुंचाळ्याचे लोक यांचं योगदान आहे. कारण की यांच्या भाकरी खाऊन आम्ही मोठं झालोय गड्या. तुमच्या भाकरींनी आम्हाला मोठं केलंय, विसरणार नाही आम्ही कधी आयुष्यामध्ये. तुमच्या भाकरींनी आज हा बुवा जो इथं दिसतोय, एवढा दडदाकट बुवा दिसतोय, तुमच्या भाकरींनी एवढा गड्या हो, तुमच्या भाकरींनी मोठं केलंय आम्हाला. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस शाळेत असतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, कॉलेजला गेलं की मग अभ्यासाचं टेन्शन नसतं, कॉलेजला जाऊ. कॉलेजला गेलेलं पोरग मग त्याला कळतं की नाही गड्या, आत्ता शिक तर स्पर्धा सुरू झाली आहे. अजून तर कुठंच नव्हतो आपण, स्पर्धा आत्ता शिक सुरू झाली आहे. कॉलेजच्या पोरला वाटतं आता जर चांगले मार्क्स मिळाले नाही तर मला उद्या नोकरी चांगली मिळणार नाही. मग तो धावपळ करतो त्याच्यासाठी, चांगले मार्क्स मिळण्याकरता. चांगले मार्क्स येतात त्याला, तरी सुद्धा धावपळ करत असतो तो. कशासाठी? चांगल्या नोकरीसाठी. का बरं चांगल्या नोकरीसाठी धावपळ करावी? काय वाटतं तुम्हाला? चांगली नोकरी मला मिळावी कशासाठी? पगारासाठी? नाही नाही नाही, लग्न होण्याकरता का होईना, पण चांगली नोकरी मिळावी मला. बरोबर आहे की नाही? चांगली नोकरी असली तर लवकर लग्न होतं गड्या. नोकरीच नसली तर मग 35-1 पर्यंत जातो माणूस, तरी मग शोधत चालू राहते. काय काय बिचारे 40 गाठली पण ते काय जवळ आले नाही अजून. लक्षात घ्या, बस लग्न व्हावं, लग्न झाल्यानंतर मुलं व्हावे, मुलं झाले की मग समाधान भेटेल, मुलं झाले की असं वाटतं हे शिकले की मग समाधान भेटेल. ते मुलं शिकून पुढे मोठे होतात, त्याला नोकरी लागली की मग आपल्याला सुख मिळेल. त्याला नोकरी लागली तरी सुद्धा टेन्शन असतं, याचं लग्न होतं की नाही. उद्या त्याचं लग्न झालं तरी टेन्शन, याला उद्या पोरं होता की नाही. शेवटी एवढं टेन्शन घेता घेता सुखाच्या अपेक्षेनं माणूस शेवटी माणसाच्या गौऱ्या बोला बोला हा कुठे जातात? हा, मला हेच सांगायचं, लक्षात घ्या. म्हणून किती गोड वर्णन केले महाराज. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणैक मुक्ती यत्न नाही केला. इतका दिशा चिन पावला, माणसाची अपेक्षा संपत नाही. भर्तृहरी नीतिशतकामध्ये फार गोड वर्णन करतात, फार गोड वर्णन केले भर्तृहरीने. निष्ठो वशिशतम शतीदशशतम लक्षम सहस्त्राधिपो लक्षेशाम क्षितिपालताम क्षितिपती चक्रेशताम वांछति चक्रेशाम सुरपालताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शिवपदम शिवो हरिपदम आशा मधिको गता. अरे हरिपद जरी भेटलं तरी माणसाची आशा संपत नाही गड्या. नाही तर पहा तुम्ही, ज्या वेळेस आपण लहान होतो त्यावेळेस अपेक्षा होती गड्या, सायकल मिळावी मला, सायकल तरी मिळावी, सायकल मिळावी. थोडा मोठा झालो, सायकल यायला लागली, मग वाटू लागलं सायकलला पॅडल मारून मारून पाय लय दुखतात गड्या, मोटरसायकल पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग मोटरसायकल भेटते. मोटरसायकल घेतल्यानंतर अपेक्षा थांबते का आपली? नाही थांबत. मोटरसायकलवर उन्हाच्या झळाया खूप लागतात गड्या. आता दिवस उन्हाळ्याचे, खूप उन्हाच्या झळाया लागतात. अरे मग ते नको वाटतं, ऊन पाऊस वारा एवढ्यात फिरायचंय. मग काय असावी एखादी छोटी
रिक्षा हा रिक्षा असं बरं ठीक आहे रिक्षेपासून सुरू करू आपण 2 चाकावरून 3 चाकावर ते सुटत होतं माझ्याकडनं शेवटी अहो ज्याचं त्याचं वाहन ज्याला त्याला मर्सिडीज पेक्षा कमी नसतं लक्षात घ्या असा विषय आणि हे असलं पाहिजे हे समाधान ज्या वेळेस जीवनात येईल ना त्यावेळेस तुम्ही सुखी व्हाल त्यावेळेस तुम्ही समाधानी व्हाल लक्षात घ्या नाहीतर मग रिक्षाचे नगाड्या आहे रिक्षात किती दिवस फिरावं मोठी गाडी पाहिजे लक्षात घ्या मोठ्या गाडीत फक्त वतावंच लागतं घेता येत नाही त्याच्यातून काही रिक्षाचं म्हणजे कसं 2-3 सीटं टाकली की निघाली कुठं चालले कोणालाच माहित नाही बरोबर की नाही लक्षात मग रिक्षा घेतली तर नंतर वाटतं आपल्याला एखादी छोटी का होईना 4 व्हीलर पाहिजे घेतली कालांतरानं छोटी 4 व्हीलर मग असं वाटतं गड्या नाही ही थोडीशी बारीकच झाली बरं का अजून थोडीशी मोठी असावी योगायोगानं अजून थोडीशी मोठी मिळते माणसाची अपेक्षा थांबते का नाही थांबत महाराज पुढे जाऊन असं वाटतं नाही गड्या मोठी गाडी पाहिजे आपण गेल्यानंतर आपल्या गाडीकडे 10-5 लोकांनी पाहिलं पाहिजे कुणाची गाडी आली रे गाडी कुणाची येते असं पाहिलं पाहिजे असं वाटतं आपल्याला लक्षात घ्या तेवढी गाडी ज्या वेळेस माणसाकडे येते त्यावेळेस मग माणसाला असं वाटतं नुसत्या गाडीत सुख नाही गाडी बरोबर एखादी खुर्ची सुद्धा आपल्याकडे पाहिजे कळली का पदाची खुर्ची एखादी मग सुरुवात होते सदस्यापासून करा सुरुवात आता मग सदस्य होतो सदस्य झाला की मग कळतं सदस्य फक्त सही पुरतच राहता मला काहीच वाटायला येत नाही मग सरपंच व्हावं वाटतं मग सरपंच झालं का मग कळतं नाही गावापेक्षा अजून पंचायतीत भरपूर आहे मग पंचायत समितीत जातो मग तिथं गेल्यानंतर कळतं झेडपीला अजून याच्यापेक्षा जास्त आहे मग झेडपीत जातो झेडपीत गेल्यानंतर वाटतं नाही आमदारकी केलीच पाहिजे आता किती दिवस झेडपीमध्ये राहायचं योगायोगाने आमदार होतो आमदार झाल्यानंतर असं वाटतं नाही आमदारकी किती दिवस जिल्ह्यात तालुक्यात किती दिवस राहायचं जिल्ह्याला गेलं पाहिजे खासदार झालं पाहिजे खासदार होतो खासदार किती दिवस राहायचं मंत्री झालं पाहिजे मंत्री किती दिवस राहायचं पंतप्रधान झालं पाहिजे पंतप्रधान आता किती दिवस राहावं म्हटले पंतप्रधान होऊन नुसता भारताचा कारभार चालून काही चालत नाही म्हटले मग काय करायचं मग आता युनोचा अध्यक्ष झालं पाहिजे सगळ्या जगावर राज्य केलं पाहिजे पण एवढ्या पंचवार्षिक लढवता त्याच्या गवऱ्या हा लक्षात घ्या मी एवढंच सांगतोय फक्त जसं जसं माणसाचं वय वाढतं तशी तशी माणसाची अपेक्षाही वाढत जाते लक्षात घ्या म्हणून जुन्या काळामध्ये ज्या वेळेस आपण बहिर दिशेला जायचो मोकळ्या पटांगणात त्यावेळेस म्हातारी माणसं घरी येताना पंत कधी रिकाम्या हाताने आले नाही येताना गौरी तरी घेऊन येतील बरोबर की नाही 2-3 काड्या तरी घेऊन येतील नाहीच काही भेटलं तर एखादी दोरी तरी घेऊन येतील आवळायला काम येईल एखादा गच्चा एखादा पोत्याचा गच्चा आवळायला काम येईल दोरी तरी लक्षात घ्या जसं जसं माणूस म्हातारं होतं तशी तशी माणसाची आशा ही वाढत जाते आशा ही तरुण होत जाते लक्षात घ्या म्हणून रामायणामध्ये एक श्लोक फार गोड आलेला आहे ज्या माणसाच्या जीवनामध्ये आशा कमी आहे तो माणूस सुखी आहे ज्या माणसाच्या जीवनामध्ये आशा जास्त आहे तो माणूस दुःखी आहे आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम विठाला म्हणून माणसाच्या जीव पहा तुम्ही ज्या माणसाच्या जीवनामध्ये अपेक्षा कमी आहे तो माणूस सुखी दिसतो लय पैसा आला म्हणजे माणूस लय सुखी वाटतो असं तुम्हाला वाटतं का हे कदापि कधीच नाही गड्या हो अरे सुख हे आपल्या अंतकरणावर ठरलेलं असतं कमी पैशात सुद्धा आपण सुखी होऊ शकतो फक्त अंतकरण तेवढं निर्मळ पाहिजे लक्षात घ्या नाहीतर या जगामध्ये पैसा मिळून सुखी होणारी माणसं या जगामध्ये कोणीच सापडणार नाही विठ्ठल विठ्ठल मी विनोदानं काही एक दृष्टांत सांगत असतो एक श्रीमंत माणूस होता अगदी 3 मजली बिल्डिंग होती त्याची शहराच्या ठिकाणी आणि खाली एक रस्ता होता त्या रस्त्यावर फुटपाथवर एक भिकारी झोपला होता भिकारी झोपल्यानंतर भिकाऱ्याला 11:30-12 वाजता जाग आली त्यानं पाहिलं त्या बिल्डिंगकडे पाहिल्यानंतर तो श्रीमंत माणूस त्या बिल्डिंग मध्ये चक्कर मारत होता त्याला वाटलं श्रीमंताची रात्र अजून झाली नाही म्हणून तो परत झोपला 12:30-1 वाजले परत त्याला जाग आली भिकाऱ्याला परत त्यानं पाहिलं हा श्रीमंत माणूस आता सुद्धा त्या बिल्डिंग मध्ये चक्कर मारत होता परत वेळ गेला काही परत हा झोपला पहाटेचे 3-3:30चा टाइम होता आता त्यानं त्या बिल्डिंग मध्ये पाहिलं पण आता मात्र श्रीमंत माणूस तिथं चक्कर मारत नव्हता तो श्रीमंत माणूस एका खुर्चीवर बसलेला होता लक्षात घ्या श्रीमंत माणूस बसलेला होता पण झोपलेला नव्हता
शेवटी पहाट झाली. भिकाऱ्याला काय राहावं ना. भिकारी म्हटला ज्यावेळेस शेठ खाली येईल त्यावेळेस आपण त्याला विचारलं पाहिजे नेमकं काय झालं. म्हणून तो भिकारी सकाळी ज्यावेळेस त्या बिल्डिंगचं गेट उघडलं आणि गाडी येऊ लागली, तो भिकारी त्या गाडीला आडवा झाला. म्हणला, ओ शेठ थांबा थांबा. म्हटल्यानंतर ती गाडी थांबले गेले. म्हटले, का हो, रात्रभर मी तुमची मजा पाहिली, तुम्ही रात्रभर झोपला नाहीत गड्या, झोपला नाहीत तुम्ही. त्यावेळेस त्या श्रीमंतानं विचार केला, भिकाऱ्याला डोकं लावण्यात काय मजा आहे. त्यानं आपल्या खिशामध्ये हात घातला, 2000ची नोट काढली. त्यावेळेस 2000 चालायचे. 2000ची नोट काढली आणि त्या भिकाऱ्याला दिली. बाबा घे, तुझं पाय. भिकाऱ्यानं पाहिलं आपल्याला 2000 मिळाले, जाऊ दे तो प्रश्न कुठे बी, काय करायचं आपल्याला, 2000 रुपये भेटले ना बस झालं. भिकारी निघून गेला. दिवसभर भिकाऱ्यानं आपली दिनचर्येनुसार भीक मागितली. काही पैसा आला, त्याचं जेवण बिवण करून परत त्या फुटपाथवर झोपायला आला. फुटपाथवर झोपायला आल्यानंतर काल 8:30 वाजता झोपलेला भिकारी आज 12 वाजले तरी त्याला झोप लागेना, झोपच लागेना. तो फक्त उठायचा, या खिशातली नोट काढायचा, या खिशात घालायचा आणि या कानीवर झोपायचा. परत त्याच्या लक्षात यायचं की गड्या, आपण जर कदाचित रात्री झोपेमध्ये या कानीवर आलो आणि पैशाचा खिसा जर वरती आला तर चोरांची कमी नाही, काढून नेतील. परत त्यानं या खिशातून काढावी, या खिशात टाकावं आणि परत या कानेला झोपावं. परत त्याच्या लक्षामध्ये यावं की गड्या, आपल्याला लोळायची सवय लोळायची सवय. ते परत जर हा खिसा वरती आला तर काय करायचा. पाहता पाहता 12चे 2 वाजले, 2चे 4 वाजले, 4चे 6 वाजले, 6चे 7 वाजले. भिकारी रात्रभर झोपला नाही. पण ऐका, काल जो भिकारी श्रीमंताची मजा पाहत होता, आज तोच श्रीमंत भिकाऱ्याची मजा पाहत होता. भिकारी त्याच फुटपाथवर बसलेला होता. श्रीमंताचं गेट उघडलं, गाडी बाहेर आली. काल भिकारी श्रीमंताला आडवा झाला होता, आज श्रीमंत स्वतः थांबला, काच खाली केली. म्हटला, ए भिकाऱ्या, अरे तुला पैसे पाहिजे का. म्हटले, धर माझ्याकडनं घे. त्यावेळेस भिकारी त्या श्रीमंताच्या जवळ आला. नुसता जवळ नाही आला गड्या, भिकाऱ्यानं खिशामध्ये हात घातला, 2000ची नोट काढली आणि परत त्या श्रीमंताला देऊन टाकली. श्रीमंत माणूस म्हटला, अरे तुला पैसे लागतात, मी अजून तुला देतो ना गड्या. काल 2000 दिले, मी आजही 2000 रुपये तुला देतो. ती माझी नोट मला परत का करतो. त्यावेळेस त्या भिकाऱ्याचं उत्तर ऐकण्यासारखं आहे ना आपल्याला घरी घेऊन जाण्यासारखं आहे. श्रीमंतीमध्ये समाधान माणसाला मिळत नाही, समाधान हे मनावर असतं. याच्याकरता त्या भिकाऱ्यानं उत्तर दिलं. म्हटले, मालक, तुम्ही मला कालही 2000 रुपये दिले, तुम्ही मला आजही 2000 रुपये द्याल, पण एका नोटीनं मला रात्रभर झोप येऊ दिली नाही गड्या. 2 नोटा काय करतील. त्यावेळेस त्या श्रीमंताचं उत्तर होतं, अरे भिकाऱ्या, तुझ्याकडे 1 नोट आहे तर तुला झोप लागत नाही गड्या. माझं तर बेडमध्ये सुद्धा पैसे, कपाटात सुद्धा पैसे, बाथरूम मध्ये सुद्धा पैसे, मी झोपू कसा. लक्षात घ्या, पैसा आपल्याला समाधान देत नाही. पैसा आपल्याला वस्तू देऊ शकतो, पण त्या वस्तूचं समाधान देणं पैशाच्या हातामध्ये नाही. त्या वस्तूचा उपभोग घेताना आपण किती समाधानी होतो हे आपलं अंतकरण सांगतं. म्हणून समाधानाची व्याख्या पैशावर नसून समाधानाची व्याख्या अंतकरणावर आहे. विठ्ठल खऱ्या अर्थानं हे आपल्याला कळावं, हे वर्म आपल्याला कळावं, याच्याकरता साधू संत या मृत्यू लोकांमध्ये येत असतात की बाबा हो, तुम्ही ज्या संसारामध्ये रात्रंदिवस पळताय, ज्या पैशामागे रात्रंदिवस पळतायत, त्या पैशानं आजपर्यंत कोणाला सुख दिलं नाही. उलट जेवढा पैसा आहे त्याच्या मागे तेवढा कळी काळाचा लाग आहे. द्रव्याची मागे काही काळाचा कळी काळाचा लाग म्हणून या संग खोटा त्याचा. अरे या पैशानं भावाला भावामध्ये ठेवलं नाही, या पैशानं बहिणीला भावामध्ये ठेवलं नाही, याच पैशानं आम्हाला आई वडिलांचा खून करण्यासाठी प्रवृत्त केला असेल तर तो पैसा काय कामाचा गड्या, काय कामाचा. घडे सर्व काही या पैशाच्या पायी,
पैशासाठी भाऊ भावाला खाई, घडे सर्व काही या पैशाच्या पायी. पैशाने कहर केला दुनियेच्या बाजारी, विकतात देव धर्म हे पैशाचे पुजारी. पैशाला मिळे गीता, पैशाला कुराण, पैसा हवा म्हणून कुणी विकते ईमान. कुणी पुत्र आईला विकतो बाजारी, कुणी भाऊ बहिणीची खातो कमाई. घडे सर्व काही या पैशाच्या पायी. पैशानं अजून काय केलं पाहिजे महाराज? एका आई वडिलांच्या उदरातून निघालेली दोन सख्खी भाऊ जर एकमेकाच्या जीवावर उठत असतील तर तो पैसा काय कामाचा गड्या? एका आई वडिलांची लेकरं असणारी सख्खी बहीण आणि सख्खा भाऊ जर एकमेकाशी बोलत नसतील गड्या, एकमेकाला पाहून तोंड वाकडं करत असतील, काय करायचं अशा पैशाचं गड्या? खूप श्रीमंत झालात पण त्या श्रीमंतीला जर तुमच्या आई वडिलांची जर त्या श्रीमंतीला लाज वाटत असेल तर ती श्रीमंती काय कामाची? काही कामाची नाही गड्या हो. म्हणून नुसतं पैशाच्या मागे लागू नका. अरे आपल्याकडे समाधान पाहिजे, याच्याकरता साधू संतांनी सांगितलं, तुम्हाला जर समाधान हवं असेल तर लक्षात घ्या, काय करा. समाधान पाहिजे असेल तर पहिली गोष्ट प्रेम करायला शिका. समाधान पाहिजे ना, प्रेम करा. कुणावर करायचं? अरे म्हटले जे भेटेल त्याच्यावर प्रेम करा. कसं प्रेम करायचं? काही नाही म्हटले. काय लागतं रे? प्रेम करणं म्हणजे काय फार काही विशेष गोष्ट नाही. जो भेटेल तोंड भरून बोला, जो भेटेल हसा थोडस त्याच्याशी, जो भेटेल त्याला आनंदानं सामोरे जा. जर त्याला पाहून जर तुम्ही तोंड वाकडं करत असेल तर नाही गड्या भाऊ, काय कामाची ती श्रीमंती? लक्षात घ्या. म्हणून समाधान जर पाहिजे असेल तर नाथ महाराज फार गोड सांगतात, प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख प्रेमानं राहा. जीवनात समाधानी व्हाल गड्या. तुम्ही जर याचा त्याचा द्वेष करत बसला तर पदरामध्ये फक्त दुःखच पडणार आहे. लक्षात घ्या. अरे जो तो ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं मोठा होतोय गड्या. तुम्ही द्वेष केल्यानंतर तो लहान थोडी होणार आहे. लक्षात घ्या. पुढे जाणारा माणूस कधी थांबत नसतो. जर देता आला त्याला तर हात द्यावा, पण त्याचा पाय खेचून त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करू नये. लक्षात घ्या. त्याला जर मागे खेचत असाल कदाचित तुम्ही सुद्धा एक पाऊल मागे जाल. अरे त्याच्यापेक्षा त्याला हात द्याल, त्याला हात द्या. तुम्ही त्याच्याबरोबर 2 पावलं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या माणसांना आपण मोठं करायला शिकावं. आपल्या माणसांना लक्षात घ्या. काही लोकांना असं वाटतं गड्या की नाही तो माझ्या बरोबरच आहे, मग त्याला कसं काय मोठं होऊ द्यायचं? त्याला कसं काय, तो जर मोठा झाला तर मग लोक मला लहान समजतील. लक्षात घ्या. अरे 2 लोक तुम्हाला लहान समजतील पण बाकीचे 100 लोक म्हणतील याच्या संगतीत राहून तो फार मोठा झाला. लक्षात. त्याच्यामुळे ही भावना अंतकरणामध्ये ठेवा. द्वेष करून काय मिळतं हो? लक्षात घ्या. तुकडोजी महाराजांचं फार गोड एक पद आहे, करू नको
निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. अवगुण आपुल्या अंतरी दिसती, करीची त्याची, ओ करीची त्याची, करू नको निंदा कोणाची, करू नको निंदा कोणाची. करू नको निंदा कोणाची, अवगुण आपुल्या अंतरी दिसती, करी चिंता त्याची. अरे तुझ्या अंतकरणामध्ये एवढे अवगुण आहे, त्याची चिंता कर. दुसऱ्याची उणे दुणे काढत बसू नको. मी किती पाण्यात आहे ना हे पाहावं माणसानं. दुसरा कुठं उभा आहे तो कुठेही उभा असू द्या, आपण कुठं आहोत हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून समाजाला हा आरसा दाखवण्याकरता साधू संत या मृत्यू लोकामध्ये येत असतात. कळलं महाराज, तुम्ही आम्हाला आमचा आरसा दाखवण्याकरता या मृत्यू लोकामध्ये आलात. मग एक गड्या लक्षात घ्या महाराज, आमची इच्छा आहे की बस आता जे काही कराल ते तुमच्या पद्धतीनं करा. आम्ही आमचं संपूर्ण ओझं जे आहे ते तुमच्या माथ्यावर टाकलेले अभंगाचं शेवट. तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. जर तुम्ही माझं कल्याण करणार असाल तर माझं पूर्ण ओझं मी तुमच्या चरणावर वाहतो. फक्त एक लक्षात घ्या गड्या, माझं कल्याण करा. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले, गड्या खरंच जर असं आपण करत असाल तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याला समर्पित व्हायचं, संपूर्ण भावाने समर्पित व्हावं. जर आपण संपूर्ण भावानं समर्पित असू तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, कुठलंही कार्य घ्या, तुम्ही कुठलंही कार्य घ्या. एका मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकलेलं वाक्य मी तुम्हाला सांगतो. म्हटले, माणसाला चोरी जरी करायची असेल तरी माणसानं 100% प्रयत्न करावे. ज्या वेळेस माणूस 100% प्रयत्न करतो त्यावेळेस ती चोरी यशस्वी होते. जर कदाचित त्याच्यामध्ये 1-2% उणीव राहिली तर पदरामध्ये अपयश पडण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या. म्हणून चोरीच नाही, कुठलंही कार्य करा, कुठलंही कार्य करा, कुठलंही कार्य करत असताना 100% प्रयत्न करा. एक ना एक दिवस यश तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस यश तुमच्या पदरामध्ये पडतं, पण त्याच्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. लक्षात घ्या. देरे हरी पलंगावरी कधी शक्य व्हावं गड्या नाही, याच्याकरता कुठंतरी समर्पित व्हावं लागतं. लक्षात घ्या. आज आम्ही तुमच्या समोर उभे बोलतोय, सगळ्यांनी आमचं लहानपण पाहिलेलं आहे. ज्या वयामध्ये गड्या आई वडील आपल्या मुलांची लाड करतात त्या वयामध्ये इथून आम्ही आंबडला मधुकरला पायी जायचो. इथून आंबडला जायचो पायी. बरं, नुसतं जात नव्हतो, तेवढी मधुकरी घेऊन यायचं, इथं जेवण करायचं. जेवण झाल्यानंतर परत इथून दप्तर उचलायचं, परत आंबडला शाळेमध्ये जायचं. आणि जा बरं, आता कोण जातं याच्यातलं? अहो, तुम्ही जाणार नाही हे सोडा, हे सुद्धा जाणार नाही. हे म्हणतील आम्हाला संस्थाही नको, काहीच नको. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टी मागे प्रयत्न असतात. तर आपण आपलं
समर्पण योग्य ठिकाणी केलं तर आयुष्याचं सोनं होतं, पण समर्पण जर चुकीच्या ठिकाणी केलं तर आयुष्याचं सरपण झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि ते संतांवर जर आपण बाहेर घातला तर ते साधू संत सुद्धा आपल्याला सांभाळतात. कशा पद्धतीनं? अभंगाचं पहिलं. लेकुराची ही लेकुराची ही लेकुराची ही साधू संत आम्हाला सांभाळतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ज्या पद्धतीनं एखादी आई आपल्या बाळाला सांभाळते, आई आपल्या मुलाचं हित पाहते ना, त्याच पद्धतीनं साधू संत सुद्धा आपल्याला सांभाळतात. आई जीवनामध्ये लक्षात घ्या, जीवनामध्ये आपण जन्माला येण्याच्या अगोदर पासून गड्या आपल्यावर जर कोणी प्रेम करत असेल तर ती आई असते. अहो ती जिवंत आहे तोपर्यंत प्रेम करील याच्यामध्ये नवल काय गड्या हो. ती मेली तरी सुद्धा जी आपल्या मुलावर प्रेम करते तिला म्हणावं आई. विठ्ठल विठ्ठल. आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल, एक पुस्तक निघालं होतं ज्याचं नाव होतं श्यामची आई. त्या पुस्तकामध्ये खूप गोड कथा दिली आहे साने गुरुजींनी. साने गुरुजी लहान होते, सगळे त्यांना श्याम म्हणायचे. शिकण्याकरता आपला मुलगा शिकावा, आपला मुलगा मोठा व्हावा याच्याकरता त्यांच्या घरच्यांनी त्यांना बाहेर पाठवलं, पुण्याच्या ठिकाणी पाठवलं. वास्तविक पाहता ते चिपळूणकडे होते. पुण्याला पाठवलं पुढचं शिक्षण घेण्याकरता. तिथं सगळी सोय केली. काही दिवस गेले, वय लहान होतं, काही दिवस निघून गेले. पण एक दिवस इतके अस्वस्थ झाले तिकडे आईची फार आठवण यायला लागली. रात्री स्वप्नातही आई दिसू लागली. सकाळीही मला आईचं स्वप्न पडलं. पहाटेच्या वेळेमध्ये मला असं स्वप्न पडलं गड्या की माझी आई मला आवाज देते, श्याम बाळा माझ्याजवळ ये रे, श्याम माझ्याजवळ ये रे. ज्यावेळेस हे स्वप्न त्यांना पडतं, लहान वय काय कळतं त्या वयामध्ये, त्यावेळेस निघाले साने गुरुजी. साने गुरुजींच्या लक्षात आलं, ज्या अर्थी माझ्या आईचे स्वप्न मला पडतायत, निश्चित माझी आई काहीतरी संकटामध्ये असली पाहिजे. साने गुरुजी निघाले. पैशाचा तुटवडा आहे. पुणे स्टेशनला गेले. स्टेशनला गेल्यानंतर बसमध्ये बसायचं, पण काय करावं, खिशामध्ये पैसे नाही. म्हणून साने गुरुजी जोही भेटेल त्याला विचारा, हो ऐका ना मला तिकिटासाठी 4 रुपये पाहिजे, तुम्ही मला देता 4 रुपये? अरे त्या काळामध्ये 4 रुपये म्हणजे काही कमी होते का गड्या? त्या काळातले कोण देणारे हो. अनोळखी माणसाला आज कोणी पाणी देईना गड्या. समाज इतक्या खालच्या थराला गेला समाज. कोण पैसे देतं महाराज, कोण पैसे देतं? ज्या वेळेस ह्याच्याकडं मागतायत, कोणी 50 पैसे देते, कोणी 4 आणे देते. पाहता 2.5 रुपये त्यांच्याकडे झाले. 2.5 रुपये झाले. अजूनही 1.5 रुपया कमी पडत होता. अजून काही लोकांना भेटले. दिवसभर स्टँडवर याच्याकडे पैसे माग, त्याच्याकडे पैसे माग. पाहता 3 रुपये झाले. आणि तिकडून आवाज आला. म्हटले, ऐका, ही चिपळूणला जाणारी शेवटची गाडी आहे. ज्याला कुणाला यायचं असेल त्यानं चला म्हटले. परत गाडी नाही, आता रात्रभर इथं बसावं लागेल. श्यामच्या कानावर आवाज पडला. श्यामनं पाहिलं गाडी शेवटची. श्याम गाडीमध्ये बसला. खिशामध्ये 3 रुपयाची चिल्लर. पण जर कदाचित आपण कंडक्टरला हे 3 रुपये दाखवले तर कंडक्टर आपल्याला उतरवून देईल गड्या. मागच्या सीटवर गेले, ते दडून बसले एका सीटवर. कंडक्टर तिकीट करत आला. त्यानं पाहिलं एक पोरग इथं बसलाय. कंडक्टर म्हटला, ए पोरा, कुठं जायचंय रे तुला?
त्यानं सांगितलं, कंडक्टर साहेब मला चिपळूणला जायचंय, पैसे दे, तिकीट घ्यावं लागेल. श्यामनं आपल्या खिशामध्ये असणारे पैसे काढले, कंडक्टरच्या हातावर टेकवले. कंडक्टरनं तेवढे पैसे पाहिले, 3 रुपये. अरे चिपळूणचं तिकीट तर 4 रुपयाचं, तुला चिपळूणला जाता येणार नाही, चल उतर खाली. असं म्हटल्यानंतर श्याम रडू लागला. श्याम सांगू लागला, कंडक्टर साहेब मला चिपळूणला जाऊ द्या गड्या, माझी आई आजारी असेल, माझी आई माझ्या स्वप्नात येते, मला आईला भेटायचंय, मला काही झालं तरी मी आज गेलो पाहिजे माझ्या आईजवळ, तुम्ही काही करा पण मला चिपळूणपर्यंत घ्या. त्यावेळेस कंडक्टर म्हटला, अरे गाडी तुझ्या बापाची आहे का गाडी माझ्या बापाची आहे? गाडी तुला बसता येणार नाही. त्यावेळेस एक सद्ग्रस्त उठला, म्हटला, ओ कंडक्टर साहेब, ते बारीक पोरग कुठं जाणार? म्हटलं, एक काम करा, 3 रुपयात त्याचं जिथपर्यंत तिकीट भेटतं ना तिथपर्यंत द्या ना. हो जाऊ द्या, तिथून जाईल तो. चालेल म्हटलं, मी तिथून पायी जाईल. पहाटेची 4ची वेळ आहे, पहाटे 4 वाजले, त्याचं तिकीट संपल्या गेलं. कंडक्टरनं उठवलं, म्हटलं, ए बोरा उतर गाडीच्या खाली. असं म्हटल्यानंतर रात्रीची वेळ आहे, अंधार पडलेले, जंगलाचा रस्ता आहे, कुणीकडे जावं, श्वापदांचा आवाज येतोय, तरी सुद्धा त्या कंडक्टरला दया आली नाही. हो उतरवलं गड्या खाली उतरवलं. श्याम मजल दरमजल करत अगदी 10 वाजेपर्यंत आपल्या घरी जाऊन पोहोचले. घरी गेल्यानंतर दारामध्ये तुळशीच्या पारावर दिवा लावलेला आहे. वडील दारामध्ये बसलेले आहेत, दोन्ही गुडघे वरती आहेत, गुडघ्याच्या मध्ये डोकं घातलेले वडील बसलेले आहेत. श्याम दारामध्ये आला आणि आवाज देऊ लागला, आई, हे आई. आवाज दिला पण आईचा आवाज आला नाही. बापानं गुडघ्यामध्ये घातलेलं डोकं वरती काढलं आणि श्यामला सांगितलं, बाळा तू इथं कस काय म्हटल्यानंतर श्यामनं सांगायला सुरुवात केली, बाबा 2 दिवसापासून आई माझ्या स्वप्नात येते आणि मला आवाज देते, मला वाटलं आईला माझी आठवण आली म्हणून मी आलो, पण तुम्ही असे का बसलात? त्यावेळेस श्यामच्या वडिलांनी सांगितलं, तुझी आई राहिली नाही आता, तुझी आई देवा घरी गेली बाळा. मग म्हटले, आपला छोटा परमेश्वर कुठे आहे? त्यावेळेस सांगितलं, तो मावशीकडे. दशक्रिया विधी जवळ आला. दशक्रिया विधीच्या वेळेस पिंड ठेवण्यात आले. पिंड ठेवल्यानंतर सगळी रडत होती, सगळ्यांच्या डोळ्याला अश्रू लागलेले होते, सगळ्यांचे डोळे वाहत होते. त्यावेळेस पिंडाजवळ जायचा प्रत्येक व्यक्ती, पाणी फिरवायचा, पाणी फिरवून प्रत्येक जण आपल्या आपल्या मनातील इच्छा सांगायचा. पण पिंडाला मात्र काय स्पर्श होईना, काग स्पर्श होईना. सगळे विचार करतायत, काय झालं असेल, का पिंडाला कावळा शिवत नसेल? त्यावेळेस श्यामची मावशी पुढे सरसावली. अगदी लहान असणारा परमेश्वर तिच्या कडेवर बसलेला आहे. पुढे गेली आणि सांगितलं त्या पिंडाजवळ जाऊन, लक्षात घे, तू गेलीस पण तुझ्या दोन्ही पोरांना मी अंतर देणार नाही, तुझ्या पोरांना माझ्या पोरासारखं सांभाळेल असं वचन दिलं. पाणी फिरवलं महाराज. ज्या क्षणी पाणी फिरवलं त्याच क्षणी पिंडाला स्पर्श झाला. गेली रे आई, मेली ती बिचारी, निघून गेली. तरी सुद्धा तिच्या मनामध्ये, तिच्या डोक्यामध्ये एकच होतं, माझ्या लहान परशुरामाचं काय होईल. याला म्हणतात आई विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लक्षात घ्या, आई जे प्रेम मुलांवर करते ना, ते प्रेम या जगात कोणी करू शकत नाही. लक्षात घ्या, कोणी करू शकत नाही. म्हणून आपण ज्यावेळेस जन्माला येतो, जन्माला आल्यापासून आपल्यावर 3 ऋण असतात. लक्षात घ्या, एक देवाचं ऋण असतं, दुसरं संतांचं ऋण असतं आणि तिसरं पितरांचं ऋण असतं. पितरांचं ऋण आपल्याला काही केलं तरी फिटत नाही. लक्षात घ्या, काही केलं तरी फिटत नाही. अगदी आपल्या कातड्याचा झोडा जरी केला आणि त्यांच्या पायामध्ये घातला तरी सुद्धा त्यांचं ऋण फिटणार नाही. बरेचसे लोक पहा तुम्ही, अरे आपण त्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, ज्या महाराष्ट्रामध्ये आई वडिलांची सेवा केल्यानंतर देवाला सुद्धा मृत्यू लोकांमध्ये यावं लागलं. युगे 28 विठेवरी उभा, वामांगी रखमाई दिशे दिव्य शोभा. लक्षात घ्या, भगवान परमात्मा ज्याच्या पांडुरंग आपल्या विटेवर उभा काय, याचं कारण असं पुंडलिकानं केलेली आई वडिलांची सेवा आणि त्या सेवेचा परिणाम आजही पांडुरंग त्या विटेवर उभा आहे. जर देव मिळत असेल, लक्षात घ्या, तुम्ही देवाची सेवा करून आई वडिलांना मिळू शकत नाही, पण आई वडिलांची सेवा करून तुम्ही देवाला मिळू शकता. लक्षात घ्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये खरं तर दुर्दैव या महाराष्ट्राचं,
या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की या महाराष्ट्राला, ज्या महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा लाभली, ज्या महाराष्ट्राला पुंडलिकासारखे मातृभक्त पितृभक्त भेटले, ज्या महाराष्ट्राला श्रावण बाळासारखे मातृपितृभक्त भेटले, त्याच महाराष्ट्रामध्ये वृद्ध आश्रमांची निर्मिती व्हावी, याच्यापेक्षा दुर्दैव ते महाराष्ट्राचं काय असेल लक्षात घ्या. ज्या वेदानं सांगितलं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, त्याच वेदांचे अनुव्यायी आम्ही म्हणवतो आणि त्याच वेदांचा आम्ही अपमान करतो आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकून. याच्यापेक्षा दुर्दैव काय. ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं त्या आई वडिलांनी, लक्षात घ्या, पहा तुम्ही जा कधीतरी वृद्धाश्रमामध्ये, जा कधीतरी वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर कळेल आपल्याला की त्या ठिकाणी असणारी मुलं हे गरीब घरचे नाही. त्या ठिकाणी असणारे जे आईबाप आहे ते लक्षात घ्या एका अशिक्षित माणसाचे नाही. त्या ठिकाणी असणारे आई वडील शेतकऱ्याचे नाही. त्या ठिकाणी असणारे आई वडील हे क्लास 1 ऑफिसर श्रीमंत माणसं यांचे आई वडील दिसतात. पण लक्षात घ्या, ज्या श्रीमंतीचा आज तुम्ही माज करताय त्या श्रीमंतीला त्याच आई वडिलांच्या घामाचा वास आहे, लक्षात घ्या. आणि जर तुम्ही त्यांच्या घामाच्या वासाच्या श्रीमंतीमध्ये राहत असाल तर तुम्हाला अधिकार नाही त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढण्याचा, लक्षात घ्या. अरे कुणामुळे मोठा आहोत आपण आज, लक्षात घ्या. आपण मोठे आहोत, आपण स्वतःला मोठे म्हणून घेतो. कुणामुळे मोठे झालो. एका आई वडील होते, रस्त्यानं चाललेले होते. 1 वर्षाचं लहान लेकरू होतं. गाडीवरून चालत असताना ऍक्सिडेंट झाला. बाप जागेवर गेला. पोरालाही लागलं, आईलाही लागलं. दोघांनाही दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. पाहता आई वडील ते पोरग मोठं होऊ लागलं. पोरग मोठं होत असताना आईला एक डोळा नव्हता. पोराला राग यायचा त्या आईचा, का तू येते आई. पोरग हुशार होतं. आईनं विचार केला माझं आयुष्य मातीत गेलं तरी चालेल गड्या, पण माझ्या मुलाचं आयुष्य मातीत जाता कामा नये. प्रत्येक आई वडिलाची अपेक्षा असते की माझं आयुष्याचं जाऊ होय काय व्हायचं ते, पण माझ्या मुलाचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे. म्हणून त्या आईनं हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस करून काबड कष्ट करून आपला पोरगा शिकवला. 10वी मध्ये पोरगा सुद्धा पहिल्या नंबरनं आला. पहिल्या नंबरनं आल्यानंतर पोराचा सत्कार ठेवला आणि पोराला सांगितलं तुझ्या आईला पण घेऊन ये. आईला आनंद वाटला, माझा पोरगा शिकवला मी, 10वी मध्ये पहिला नंबर आला त्याचा आणि शाळा माझा सत्कार करणार आहे. पण पोरानं आईला सरळ सांगितलं आई सत्कारासाठी सरांनी बोलवलंय तुला, पण तू जर त्या सत्कारामध्ये आली तर तुला माझी शपथ आहे, लक्षात. का रे बाळा काय येऊ नको. अगं तुला एक डोळा नाही ना, मला लाज वाटते तुझी. पोरगा असं म्हणून निघून गेला. आईला वाटलं गड्या दुरून का होईना माझ्या पोराचा सत्कार मी पाहिला पाहिजे. त्याला स्टेजवर जरी उभं पाहिलं ना माझं अंतकरण भरून येतं. त्याला स्टेजवर पाहण्यासारखं माझ्या जीवनामध्ये दुसरं सुख काय. ज्या करता मी रात्रीचा दिवस केला, ज्याच्या करता मी माझं पूर्ण आयुष्य खर्च केलं, तो मुलगा जर स्टेजवर जात असेल आणि त्याला जर सत्कार होत असेल त्याचा, तर याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात दुसरा यशस्वी क्षण तो कोणता आहे. म्हणून आई लपून गेली तिथे. पोराला स्टेजवर बोलवलं, पोराचा सत्कार चालू झाला. पण तेवढ्यात कोणीतरी पाहिलं की त्याची आई आलेली पाहिली, तिला आवाज दिला. त्या आईला स्टेजवर यावं लागलं. मुलाला राग आला त्या गोष्टीचा. मुलगा घर सोडून निघून गेला. त्याला सरकारी स्कीम मध्ये, त्याला चांगल्या कॉलेजामध्ये ऍडमिशन मिळालं. पुढे चालून तो चांगला शिकला, परदेशामध्ये गेला, परदेशातही शिकला, खूप मोठा झाला. परत भारतामध्ये आला, एवढा मोठा साहेब झाला. पण त्याला घरची काय आठवण आली नाही गड्या, घरची नाही आठवण आली त्याला. एक दिवस शिक्षकांनी ठरवलं आपला विद्यार्थी जर एवढा मोठा झाला असेल तर त्याचा सत्कार आपण केला पाहिजे. म्हणून त्या पोराला बोलवलं की तू तुझ्या गावाला ये, शाळेनं तुझा सत्कार ठरवलाय. पोरगा येतो घरी येतो, शाळेमध्ये येतो, सत्कार होतो. पण त्याच पोराचे आपोआप पावलं आपल्या घराकडे चालायला लागतायत. घराकडे जात असताना पाहतोय दाराजवळ जातोय, पडलेली झोपडीला लागलेलं कुलूप आहे. त्यावेळेस शेजारी कोणीतरी राहत होते. म्हटले का हो मावशी, या घरामध्ये राहणारे आजी कुठे आहेत. त्यावेळेस तिनं सांगितलं अहो तुम्ही कोण आहे. म्हटले मी त्यांचा मुलगा आहे. मुलगा, अरे म्हटले ते तर त्यात सांगत होत्या कोणीच नाही गड्या. मुलगा कुठून. नाही म्हटले 10वीला असताना मीच तिला सोडून गेलो होतो. तू जर मुलगा असशील तर तुझ्याकरता त्यांनी एक पत्र ठेवलेलं आहे, ते तेवढं पत्र वाच. पत्र पोराच्या हातामध्ये पडल्यानंतर पोरानं पत्र उघडलं, पत्र वाचायला सुरुवात केलं आणि ती आई लिहिते बाळा खुशाल आहेस ना रे, आनंदी आहेस ना रे, समाधानी आहेस ना रे. काय पाहिजे याच्यापेक्षा बाळा मला. तू समाधानी आहे, मी सुद्धा समाधानी आहे. पण लक्षात घे
आयुष्यभर ज्या कारणामुळे तू माझा तितकारा केलायस, ज्या कारणामुळे तू माझा राग केलायस ना, ते कारण आज मी तुला सांगते, लक्षात घे. तू मला आयुष्यभर डोळ्यानं आंधळी असल्यामुळं तू माझा तिरस्कार केला ना रे. पण लक्षात घे, तू 1 वर्षाचा होता ज्या वेळेस तुझ्या वडिलांचा ना आपला ऍक्सिडेंट झाला. तुझे वडील तर गेले गड्या, तुझे वडील गेले, तुझे वडील त्या ऍक्सिडेंट मध्ये गेले. तुलाही लागलं, मलाही लागलं. पण लक्षात घे, तुला डोळ्याला लागलं होतं, तुझा एक डोळा निकामी झाला होता. त्यावेळेस मी विचार केला की अरे मी 2 डोळ्यांनी काय करणार आहे. जर माझं सौभाग्य राहिलं नाही तर मला 2 डोळ्यांचा काय फायदा. पण लक्षात घे, तुला अजून जग पाहायचंय, तुला या विश्वामध्ये जगायचंय गड्या, तुला सगळं जग पाहायचंय ना, तुला 2 डोळ्यांची गरज आहे. म्हणून मी माझा एक डोळा काढला आणि तुला दिला. आज तू 2 डोळ्यांनी पाहतोय. याचं जर कारण काय असेल तर याचं कारण फक्त मी आहे. लक्षात घे, आपल्या आयुष्यामध्ये आपण जिवंत असताना माझा डोळा गेला तरी चालेल, पण माझ्या मुलाला 2 डोळे असले पाहिजे. ही अपेक्षा या जगामध्ये फक्त आणि फक्त आई करू शकते. म्हणून तर त्या आईचं वर्णन, त्या आईचं कौतुक फार केलेलं आहे महाराज, फार केलेलं आहे. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाला आकार. की मायेचा सागर आटला जातो महाराज. एकदा की बाप निघून गेला की परत तुमच्या डोक्यावर शाबासकीची थाप टाकणाऱ्या या जगात दुसरं कोणी नसतं. लक्षात घ्या. अरे आपण जीवनामध्ये यशस्वी व्हावं गड्या, पण ते आई वडील जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्या यशाला सुद्धा किंमत आहे. लक्षात घ्या. म्हणून ते पाहिजे महाराज, कारण की त्यांची अपेक्षा काय असते. फार गोड वर्णन केलं एका कवीनं. माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाला भेटाया. तिनं बांधल घरट दिला विसावा निवारा, घेवोनिया पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताला लागली लागे चाहुल फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिला ना भेटा. जोपर्यंत आई वडील आहे ना तोपर्यंत त्यांची किंमत करा गड्या हो. काही लोक म्हणतात म्हातारे झाल्यानंतर फार बोलतात. अरे लहान असताना आपण सुद्धा बोलत होतो ना रे.
आपलं बोलणं तर त्यांनी सहन केलं, मग त्यांचं बोलणं आपण सहन करायला काय हरकत आहे? काही लोक म्हणतात परत परत तेच तेच बोलत राहतात, फार बोलतात, कोणी येऊ बोलतात. लक्षात घ्या, बोलू द्या त्यांना. जोपर्यंत त्यांचा आवाज घरामध्ये तोपर्यंत घरामध्ये समाधान आहे गड्या. जोपर्यंत त्यांचा आवाज घरामध्ये तोपर्यंत तुमची काळजी आहे गड्या. अरे आई गेली ना माहेर रिकामं होतं गड्या. विचारा लेकींना, वर्षामध्ये फरक पडतो. आता माझ्यासमोर अलकाईची मुलंही बसली आहेत, मुलीही बसल्यात. विनंती आहे माझी त्यांना, कुठल्याही कुटुंबामधली आई जर गेली असेल तर त्या कुटुंबामधल्या मुलीनं अर्थात आईची जागा घ्यायची असते आणि भावाला सांभाळायचं असतं. जर घराचा आधारवड बाप जर गेला असेल तर त्या कुटुंबातील भावानं बापाची जागा सांभाळायची असते. लक्षात घ्या. पण गड्या कलियुग आलं, जग बदलत चाललं. नातेगोते जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत सगळे सांभाळतात. आई वडील गेल्यानंतर ते प्रेम राहत नाही. म्हणून ते गेल्यानंतर कितीही आवाज द्या परत येत नसतात गड्या. परत येत नसतात. 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 कुठं गेली माझी आई, कुठं गेली माझी आई, मी रडते धाई धाई. ये ना गाई मला झोप येत नाही. ये ना गाई मला झोप येत नाही. तळहाताचा पाळणा तू केला, नेत्राचा तू दीप लाविला. वासराला पाहून जशी हंबरते गाई, वासराला पाहून जशी हंबरते गाई. ये ना गाई मला झोप येत नाही. ये ना गाई मला झोप येत नाही. कितीही आवाज द्या, किती आवाज द्या, गेलेली माणसं परत येत नसतात. आणि म्हणून जोपर्यंत ते हयातीत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा गड्याओ. पिकलं पान कधी गळून पडेल काय शाश्वती या गोष्टीची? अरे पिकलं पानं सोडा, आता तर कोणत्याच माणसाचा भरोसा राहिला नाही. कोण कधी जाईल भरोसा नाही. जर त्यांनी आपल्याला एवढं लहानाचं मोठं केलं असेल तर आपलं कर्तव्य गड्या आपण सुद्धा निश्चित त्यांनी आपली हाऊस मौस पूर्ण केली ना हो. अरे मला चप्पल असताना जर बूट घ्यायचा असेल तर माझ्या बापानं फाटक्या चपलीला चूक मारली पण मला नवीन बूट घेतला का बरं? माझ्या मुलाची हाऊस आहे. तर म्हातारपणामध्ये माझ्या बापाचा जर चष्मा तुटला असेल आणि तो जर नवीन घ्यायचा असेल तर कमीत कमी आपण त्या बापाच्या गरजा तरी पूर्ण केल्या पाहिजे, तेव्हा आपण कुठेतरी चांगले पुत्र होऊ. लक्षात घ्या. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करा. ज्याच्या घरात ते आहेत त्याच्या घरात दैवत्व जिवंत आहे. ज्याच्या घरामधून हे दोन्ही दैवत निघून गेले गड्या, खरं तर ज्या माणसाला ते नाही आहेत त्या माणसाला विचारा त्यांची किंमत काय असते. रात्रंदिवस महाराज आम्ही फिरतोय, रात्रंदिवस फिरतोय, पण आजही रात्री 3 वाजू द्या 4 वाजू द्या घरी जायला, घरी गेल्यानंतर न सांगता दरवाजा जर कोण उघडत असेल तर ती आमची आई आहे. लक्षात घ्या. म्हणून त्या आईनं जर आपल्यावर एवढे उपकार केले असतील, एवढे उपकार केले असतील तर आपण तिच्या बदल्यात ती काय मागते, त्याच्या बदल्यामध्ये आई वडील काय मागतात? थोडंसं प्रेम, 2 शब्द बोला. अरे चतकूर भाकरी त्यांना खायला द्या, निश्चित ते समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करी लावाविन प्रीती. विठोबा रखुमाई
विठोबा कुमारी विठोबा कुमारी एकूराचे हित बाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला व्हावी न प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. अभंगावर यथामती येता अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं गुरुवर यांच्या मुखातून जे ऐकलं ते आहे. जे काही चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजून माझं मला परत करा. न्यूनते पुरे ते अधिक ते सरती करून घ्यावे. तुमचे विनिमित पायाच्या प्रसादे काही बोलले माझं क्षमा करणे संती नो ह्या गुप्त व्यक्ती नो ह्या उपदेश तुमच्या बडबडले श्रेष्ठ तुमच्या कृपेचे प्रश्न जन्मजन्मी तुका म्हणे. या न्यायानं जे काही बरोबर असेल स्वीकारण्याचा प्रयत्न करा. कीर्तनं नुसते ऐकण्याचा विषय नाही, कीर्तन हे शिकण्याचा विषय. याच्यातून एखादं जरी वाक्य आपल्या जीवनामध्ये जर अनुकरणीय असेल तर ते अनुकरण केलं पाहिजे. त्यानं आपले जीवन यशस्वी आणि सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या आमदारताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. कैलासवासी अलकाबाई मुकुंदा दातीर यांच्या वर्षश्राद्धानिमित्त पूर्ण दातीर कुटुंबियांना हा होऊ घातलेला त्यांचा शेवटचा यज्ञ. त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचे पती असणारे श्री मुकुंदा रुंजा दातीर, त्यांचा मुलगा श्री दत्तूभाऊ मुकुंदा दातीर, त्यांच्या तीनही मुली असणाऱ्या सौभाग्यवती राजश्रीताई असतील, सौभाग्यवती वनिताताई असतील, सौभाग्यवती सुनीताताई असतील, त्यानंतर त्यांचे असणारे पुतणे श्री भारतदादा असतील, श्री नामदेव दादा असतील, श्री बंडू दादा असतील, संदीप दादा असतील, शांताराम दादा असतील, शुभम दादा असतील आणि सुरेश दादा असतील. त्यांचे नातू असणारे कुमारिका गौरीताई, चिरंजीव प्रथमेश, त्यानंतर त्यांचे पुतणे असणारे श्री अरुण नथू दातीर सर, त्यानंतर नितीन पंडित दातीर, नगरसेवक, सगळेच जण या दातीर कुटुंबियांनी त्यांना शेवटची श्रद्धांजली देण्याकरता होऊ घातलेला हा नामयज्ञ आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आता या ठिकाणी नावं घेण्यासारखे बरेच आहे, कारण की तुमचे फक्त नावं मला माहीत नाही तर तुमची घरं सुद्धा मला माहिती आहे. पण कसं आहे, एकाचं नाव घेतलं की एकाचं राहून जाण्याची शक्यता आहे. ताई, हा महाराज आज इथं उभा जो आहे तो फक्त यांच्या भाकरीमुळे उभा आहे. यांनी भाकरी वाढलेल्या आहे आम्हाला, आम्ही एवढे असताना, म्हणून आम्ही शिकलो आणि म्हणून मोठे झालो. म्हणून तुमच्या भाकरीचे उपकार आहेत आमच्यावर. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळ्यांच्या चरणी प्रेमभावानं वंदन करतो. झालेली कीर्तन सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित करू सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. एकदा सगळ्यांनी प्रेमानं वरती हात करा. निवृत्तीनाथांचं भजन करूयात आणि सेवेला पूर्ण सगळे महिला पुरुष अगदी सगळे. ज्ञानोबाराया माझ्या निवृत्तीराया, ज्ञानोबाराया माझ्या निवृत्तीराया, ज्ञानोबाराया माझ्या निवृत्तीराया, ज्ञानोबाराया निवृत्तीराया, हे निवृत्तीराया, निवृत्तीराया,
नारायण